नमस्कार मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात मराठी मनोरंजन विश्वातील आजच्या काही मोठ्या बातम्या। स्टार प्रवाहावरील लोकप्रिय आई कुठे काय करते या मालिकेतील अभिनेत्रीचा थाटामाटात साखरपुडा पार पडलाय। काही महिन्यांपूर्वीच मालिकेत आरोहीची एंट्री झाली होती। याच आरोही म्हणजेच अभिनेत्री कोमोदी वलोकरनं चाहत्यांना वर्षाअखेरीस सुखद धक्का दिला आहे। कोमोदीचा 31 डिसेंबरला थाटामाटात साखरपुडा पार पडलाय। याचे फोटो शेअर करून तिनं चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे। लोकप्रिय मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर गेल्या 2 महिन्यांपासून या गंभीर आजाराचा सामना करत आहे। तिने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट करत लिहिलं, गेल्या 2 महिन्यांपासून डेंग्यू आणि ब्रोंकायटिस या आजाराचा मी सामना करत आहे। या काळात खरंच खूप त्रास झाला। मी काहीतरी नवीन करू शकते असं ज्या क्षणी मला वाटलं तेव्हाच हा त्रास सुरू झालाय, पण यामुळे मी धीरानं उभी राहायला शिकले आहे। दरम्यान अमृता सध्या या दोन्ही आजारातून हळूहळू बरी होत असल्याचं तिचं फोटो आणि व्हिडिओ पाहून लक्षात येते। कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा आवाज तरुणाईचा या कार्यक्रमाचा महांतिम सोहळा नुकताच पार पडलाय। या महांतिम सोहळ्यात अकोल्याचा गोपाळ गावंडे विजयी ठरला आहे। तो या पर्वाचा महागायक झालाय। याशिवाय या स्पर्धेत अंतरा कुलकर्णी प्रथम उपविजेती व अनिमेश ठाकूर द्वितीय उपविजेता ठरला आहे। लोकप्रिय मराठी अभिनेता प्रथमेश परबनं तो क्षितिजा घोसाळकर बरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं। आज एक फोटो पोस्ट करत प्रथमेशनं लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे। प्रथमेशनं क्षितिजा घोसाळकर बरोबर केळवणाचा फोटो शेअर केलाय। तसेच त्या दोघांच्या नावापासून तयार केलेला प्रतिजा असा सुंदर हॅशटॅग देखील पोस्टमध्ये दिला आहे। प्रतिजाचं ठरलंय हा, बाकी तारीख लवकरच कळवतो, तारीख खूपच स्पेशल आहे असं त्यानं लिहिलं आहे। अभिनेता प्रसाद ओकनं नवीन वर्षाची सुरुवात नवीन घरातून केली आहे। नुकताच प्रसादनं इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे। यात ओक कुटुंबाच्या नव्या घराचं प्रवेशद्वार पाहायला मिळतंय। तसेच घराबाहेरील आकर्षित नेमप्लेट देखील दिसत आहे। नवीन वर्षाची सुरुवात नव्या घरात होत असल्यामुळे प्रसादसह पत्नी मंजेरी आणि 2 मुलांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे। लोकप्रिय मराठी अभिनेता शिव ठाकरेनं काही दिवसांपूर्वीच मुंबईत आलिशान घर खरेदी केलंय। याबाबत तो झलक दिखला जा या सीझन 11 मध्ये खुलासा करत म्हणाला की हे वर्ष माझ्यासाठी खूपच खास आहे। मला वाटायचं मी सेकंड हँड कार घेईल, पण मी यावर्षी 30 लाख रुपयांची नवीन कार खरेदी केली। तसंच लोक म्हणतात मुंबईत घर घेण्यासाठी आयुष्य जातं, पण मी मुंबईत 8 दिवसांपूर्वीच नवीन घर बुक केलंय। तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हायरल बातम्या सगळ्यात आधी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा।